नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो या ठिकाणी। काल दिनांक 17 मे रोजी शिवाजी पार्क दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचंड मोठी सभा भरली होती आणि त्या सभेत एका पक्षाचे अध्यक्ष म्हणजेच श्रीमान राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात अशी काही केली। पंडित जवाहरलाल नेहरू याच्यानंतर हिंदुस्तान से तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी। खरं तर त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंचा उल्लेख एकेरी केला। आता या पुढच्या क्लिपमध्ये बघा श्रीमान राज ठाकरे यांचं हिंदी भाषेवरचं प्रभुत्व किती आहे। हिंदी भाषा यानी मैं जब स्कूल में था तो तब से मेरी हिंदी अच्छी है। मुझे पता है कि कौन से अक्षर के नीचे नुक्ता देना है। यात आपल्याला दिसतंय की ते हिंदी भाषेतल्या व्याकरणावरती जोर देत आहेत। जर यांचं हिंदी भाषेतल्या व्याकरणावर एवढा छान अभ्यास असेल किंवा एवढा छान त्यांचं व्याकरण असेल तर आपल्या माय मराठी मातृभाषेवर तर त्यांचं प्रेम तर जगजाहीर आहेच, पण त्याचा अभ्यासही त्यांचा तेवढाच चांगला आहे। माझं म्हणणं एवढंच आहे, कालचा जो पंडित जवाहरलाल नेहरूंचा एकेरी उल्लेख आहे, एकेरी उल्लेख त्यांनी जो त्यांच्या भाषण सुरू करताना जो केला तो अनावधानाने झाला, अपघाताने झाला की तो एक युती धर्माचा भाग म्हणून झाला। खरं तर पंडितजींची उंची फारच मोठी आहे। एका अनुस्वारानं किंवा तुमच्या एकेरी उल्लेखानं त्यांची उंची, त्यांची कारकीर्द ती काही कमी लेखली जाईल अशातला भाग नाही। ती गोष्ट खरंच युती धर्म म्हणून झाली असेल तर येणारा काळच तो त्याची ग्वाही देईल आणि मतदार राजा सुज्ञ आहेच। तर हा एक छोटासा व्हिडिओ होता कालच्या एकूण प्रसंगाबद्दल। कंटेंट कसा वाटतोय, काही सजेशन असतील तर कृपया कमेंट करा, पर्सनलला लिहा, काही हरकत नाही। माझे फेसबुक आणि इंस्टाग्रामवरचे सगळ्या लिंक्स त्या मी दिलेल्या आहेत। लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। या ठिकाणी धन्यवाद।